बावट्याचा जय असो, लाल बावट्याचा जय असो। घरादारकाच्या घरात पिटियाची दखल तात्काळ मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। घराची पिटिया मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, गायरान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। राहत्या घरांना मालकी हक्काचा पीटीआर मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। राहत्या घरांना मालकी हक्काचा पीटीआर मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। लाल बावट्याचा जय असो, किसान सभेचा जय असो। अतिक्रमितांच्या नावाने पीटीआर झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, नवीन अतिक्रमिताची नोंद तात्काळ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अतिक्रमितांना सर्व नागरी सुविधा मिळाल्याच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। लाल बावट्याचा जय असो, गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। किसान सभा आणि शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शिरसाळ या ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे। समस्त किसान सभा आणि शेतमजूर युनियन यांच्या माध्यमातून या ठिकाणी निदर्शनं होणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत। काय सांगायचं आहे या ठिकाणी आपण 2 जून रोजी भव्य निदर्शने करणार आहेत। महाराष्ट्र सरकारने जे या ठिकाणी महाराष्ट्रातले गोरगरीब जनता जी आहे, भूमिहीन आणि जे अतिक्रमित आहेत अशा लोकांच्या विरोधामध्ये एक मोहीम आखून अतिक्रमितांना जमिनीवरून हुसकावून लावण्याचं एक षडयंत्र फार मोठं महाराष्ट्रात चालू झालेलं आहे। त्याचा विरोध म्हणून महाराष्ट्राच्या पातळीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली किसान सभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीनं शिरसाळा या ठिकाणी परळी तालुक्याचा सर्वात मोठा प्रश्न शिरसाळा या ठिकाणचा आहे आणि या ठिकाणी हजारोचे लोक या ठिकाणी या गायरान जमिनीवर आपली घरं उभारून जगत आहेत। तेव्हा इथंही या ठिकाणी हा प्रश्न गंभीर आहे। या लोकांची नावावर घरं व्हावीत, यांना पीटीआर देण्यात यावीत या मागणीसाठी उद्या 2 तारखेला या ठिकाणी शिरसाळाच्या आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी भव्य अशा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा लढा आम्ही गेले बरेच दिवसापासून लढतो आहेत आणि हा लढा आम्ही पुढं घेऊन जाणार आहोत आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा आमचा मानस आहे। या ठिकाणी उद्या 2 जून रोजी हा निदर्शनं तुम्ही पुकारलेले आहेत, तर यामध्ये किती लोकांचा सहभाग आहे आणि एकूणच काय मागणी असणार आहेत? या आंदोलनामध्ये सिरसाळा आणि सिरसाळा परिसरातले जेवढे गायरानधारक लोक असतील आणि तसेच जे की आज या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असे नुकसानग्रस्त असे हजारोच्या संख्येने शेतकरी उद्याच्या 2 तारखेला आंबेडकर चौक सिरसाळा या ठिकाणी त्यांच्या हक्काच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी येणार आहेत। आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। काय सांगायचं तुम्ही देखील या लढ्यामध्ये सहभागी आहेत। एकूण या ठिकाणी अनेक शिरसाळ्यातील जे गायरानधारक आहेत म्हणजे का अतिक्रमण धारक आहेत आणि या ठिकाणी किसान सभेच्या माध्यमातून 2 जूनला तुम्ही या ठिकाणी जे निदर्शनं पुकारलेले आहेत, काय उद्देश आहे, काय मागणी आहेत? उद्याच्याला 2 जूनला जे किसान सभेचे गायरानधारक जमिनी असतील किंवा भोगवाटा असतील किंवा शेतकऱ्याचा पीक विमा असेल ह्या मुद्द्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं राज्य कमिटीच्या वतीनं आंदोलनाची हाक दिली। त्याचा एक भाग म्हणून उद्याच्याला शिरसाळ्यामध्ये आमचा जर प्रश्न नाही सुटला आणि आमच्या गरिबाच्या घराला जर धक्का लागत असेल त्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना रस्त्यावर उतरून सरकारला 2 हात करण्याची तयारी। मग त्या प्रसंगी आमची जीव गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या घराला धक्का लावू देणार नाहीत असंही लाल बावट्याच्या वतीनं मी आवाहन करतो। बघा या ठिकाणी 2 जून रोजी मौजे शिरसाळा या ठिकाणी किसान सभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनं त्यांनी पुकारलेले आहेत। या निदर्शनामध्ये या ठिकाणी शेकडो नागरिक उपस्थित राहणार आहेत असं आव्हान या ठिकाणी पदाधिकारी करत आहेत। कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल।